त्यांनी पूर्ण चॉकलेट घेतली कसं सांडली ती हळद दाखव ना ती हळद सांडलेली. गाईज काय माग होत आहे ना. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 6:30 वाजलेत आणि ते आले तर आता पहिला शब्द विचारणार आज ब्लॉग बनवला की नाही. पण मी आज ब्लॉग बनवला नाही, आता सुरू केलाय, सांगणार नाही. हाय पुढे चाललेत. मी कॅमेरा चालू केला. आत्ता बनवती काय तू ब्लॉग? नाही, दिवसभर बनवलाय. काय सांगते? ते काही पाऊस पण आलाय आणि खूप भारी वातावरण झालंय आणि यांनी मटण आणलंय आणि स्वतःच्या हाताने बनवून खायचंय म्हणतात आज. कारण की मी बनवलं होतं पण त्यांना फोन मध्ये बघून असं काही वेगळं बनवायचंय. रील्स बघता बघता एक रील्स आली लगेच त्याच्यातल्यासारखं मला असंच करायचंय. तर गाईज मी मागं 2 वेळा मला 2 रील्स टाकले, मी सेम दिलतं बनवून, पण त्यांना काय वाटलं काय माहित आज स्वतःच बनवायला लागले. तर आपल्याला आज कुठे जायचंय? जेवण झाल्याच्या नंतर आईस्क्रीम खायला. ओ म्हणले मला वाटलं म्हणतात का नाही. तसं म्हणायला माझं नाव सगळ्यात भारी बरं का. तुम्हाला काय त्यांना मस्त मटण वगैरे काही मदत करते, काय ते जास्त बनवणार नाहीत पण मी दुसरी पण तयारी करते ना. कारण की त्याचा रसा जो असतो तो मी बनवणार आहे आणि भाकरी पण मीच बनवणार आहे. तुम्हाला दाखवते काय कसं बनवतो आम्ही ते. त्यांनी किती मोठी कोथिंबीर आणली आज येतानी. तर गाईस तुम्ही बघायचं का त्यांनी कसं बनवलंय, त्याच्यात काय काय काढलेलंय आय डोंट नो. मी चहा बनवत होते आणि मला कपात पेण्याची मनाई आहे, म्हणजे मी कपात प्यायचा नाही चहा. कारण की विषय काय झालाय, 2 कपाच्या माझ्याकडून दांड्या तुटल्यात म्हणून मला सांगितलंय एकदाच की मला हात लावायचा नाही, मला असं सांगितलंय. आणि स्वतः बघा 2 लिटरचा कप घेतलाय. कसं सांडली ती हळद दाखव ना ती हळद सांडलेली. गाईज ती दिसते तशी पण पातळ सांडलेली आहे. मला मरणाचे बोलते तर गाईज यांच्यामुळेच मला यांचा धक्का लागला. आणि हे म्हणले वरती बसन माझं मटणचं आहे बघा, माझ्या हातात फोन ते चार्जिंग नाही तरी हे इथं ठेवलंय आणि मला दिलंय म्हणे धोरण माझी शूटिंग काढण असं तसं. मग मी वरती म्हणले वरती मग मी वरती चढले, मग ती सांडली, मग मी काय करणार. खोटं आहे सगळं, खरं आहे सगळं. धर्माची डबकी नाही तुला काय साठी बसले तिथं वरदर. मटण खाणार आपण, आपल्याला कारल्याची दिलंय की आपण सुकी कारल्याची भाजी करणार आहे, आपण व्हेज आहे. हे बघा गाईस काय चाललंय. मटण शिजाय घातलंय तर ते व्हिडिओ बनवायचं काम चाललंय. मी तुम्हाला पण दाखवणार, शेवटला दाखवणार पण आत्ता नाही. चाललंय बघा हातात माझा कॅमेरा, इकडं काय चाललंय बघा. तर गाईस आता त्यांना खायला दिलंय आणून आणि आता मी बनवते भाकरी आणि भाजी बनवते. मला थोडीशी म्हणजे भाजी कारल्याची बनवायची मस्त सुकी. शिजून ठेवलं होतं मला त्यांना म्हणजे त्यांना यायच्या आधी. मी जे मटणासाठी माझी मम्मी म्हणजे मी मम्मीच्या तिकडे शिकलेली आहे आणि माझी मम्मी जे घ्यायची का मी तिथे घेतलंय. तर तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलंय. मी खोबरं भाजलंय, डाळ भाजली, बाजरी भाजली, धने भाजले, त्याच्यात थोडंसं माझं मिक्स झालंय आणि कांदा पण भाजलाय. आणि तव्यावरती एवढं परफेक्ट भाजता येत नाही म्हणून मी जसं होईल तसं भाजलंय. तर गाईज मी मटण काढलं आहे. तर गाईज मी मटण काढायला घातलंय. तर गाईज मी झाले रेडी, आम्हाला जायचंय बाहेर आईस्क्रीम खायला. चला आईस्क्रीम खायला. कशाला झालं रेडी? तू म्हणलाच आईस्क्रीम खायला जायचंय. एवढे जेवढे उद्या शकतो 2 आणतो. मला 2 बिन नको, मला एकच खायची. मला चला मी उद्या खाणार नाही बरं का. चला ना. नाही ना उद्या जाऊ ना. नको ना. तुम्ही खरं मला सिरियसली बोलल्यासारखं वाटतंय बरं का. खरं सांगते, व्हिडिओ आहे म्हणून नाही पण खरं वाटतंय.
खरं मला जायचे आता, मला माहित नाही. चला तर काहीच ही पूर्ण नाइंसाफी आहे. इथं पण गाईच पाऊस. आम्ही फायनली घरी आलोत आणि आईस्क्रीम आम्ही 4-5 आणल्या आता, हे बघू शकता. आणि ते चॉकलेट घेतली. तर गाईज आम्ही आता आईस्क्रीम खाणार आणि मग झोपणार. तुम्ही पण झोपा. आता मी करते एडिटिंग. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि उद्या एक चॅलेंज ठेवणार आहोत आम्ही, ते बघण्यासाठी. आता तुम्ही झोपा, मी करते एडिटिंग, मग मी पण झोपते. गुड नाईट.